नमस्कार, मी रेश्मा लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण भरपूर ज्या प्रतीक्षित होतो त्या आंब्याला पाड लागलेला आहे आणि काल तो व्हिडिओ घ्यायचा राहूनच गेला. तर हा एक झाड आहे केशन आणि हे बाकीच्यांना नाही झाडाखाली सापडले, पण ह्या झाडाला पाड लागलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आंबे उतरत आहेत आणि त्यासाठी मी ही देठ थोडे ठेवत आहे. आणि ही बघा एका आंब्याला पण किती कैऱ्या लागलेल्या, तर इथं मी एवढ्या तोडलेल्या आहेत, अजून कट करायचं. तर त्यासाठी तुम्हाला पण तुमच्या इकडे पण आंबे आहेत का, नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हालाही पाठवण्याचा जवळ असेल तर प्रयत्न करूत आम्ही. तर हे बघा, आणि ह्याचं तुम्हाला तर मी गेल्या वर्षी व्हिडिओ बनवले होते आंब्याचे, तेव्हा मी देठ ठेवण्याचे फायदे तोटे सांगितलेले होते. तर हे असं हे बघा, तर इथं अर्नवला पण आंबे काढायचे आणि भरपूर असे आंबे आहेत. आणि उन्हामुळं काय झालं, जास्त ऊन असल्यामुळं आणि आता सगळ्यांनाच शक्यतो उशिरा पाड लागतो. आणि हा वेगळा आहे. हा, आणि हे बघा कशी कैऱ्यात वेगवेगळ्या, आणि ह्या पण असे वेगळ्यात, प्रत्येक जात वेगवेगळी. आणि गेल्या वर्षी आपण भरपूर ह्याचे व्हिडिओ बनवलेले आणि उन्हामुळं पण खराब झालेले, डाग पडलेले. तर आणि आपल्याकडे गावठी पण आंबे आहेत आणि तो गावठी आंबा आणि त्याची टेस्ट वेगळीच असते ह्या आंब्यापेक्षा. आणि उन्हाने असे डाग पडलेत, पक्ष्यांनी असे खाल्लेले आहेत, हे खराब झालेलं असं उन्हामुळे. आणि इथं समोर पण आहे, आणि पक्ष्यांनी कसे पूर्ण खाल्लेलं. कैऱ्या नुसती कोय ठेवलेली मध्ये. झालं का हे आणि वरतून आभाळ आलेलं आहे आणि जास्त ऊन नको म्हणून, आणि हा पिवळा झालेला आहे, पण हा उन्हामुळं झालेला. आणि हे बघ, हा चल, हा कसलाय, खराब आहे का बघ, कोणता समोर समोर चांगला दाबतोय. आणि हा असे पाड दाबतोय. मोसंब्या पण छोट्या छोट्या लागलेल्या, आणि आपल्याला हे शेत पण नीट करायचे. तर हे आंबे, तर हे आंबाचा पाळ हे बघ, आणि हा पिकलेला आहे, हा पाड लागलेला आंबा आहे. कट करू आपण. एवढा नाही, कच्चच आहे, पण कसं आहे एवढा अजून पिकला नव्हता. अर्नवची तोंडाला पाणी सुटलं. अर्नव तेव्हा थांब 2 मिनिटं. दिखा ना. सांग बरं तुझा रिव्ह्यू घेऊ. कसा लागतोय? आंबट आहे. जास्त का थोडा? तर चला, एवढे आपण आंबे तोडलेले. आणि हे बघा, त्या झाडाखाली हे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. ह्या झाडाला इकडे पहा ना, अजून ह्या बघ, हे बघ, झाडाला बघ ना वेगवेगळ्या, हे खालची वेगळी आहेत, हांची बघ हे कसं आहे. एकच झाडाला वेगवेगळ्या प्रकारचे. कस काय मिक्स झाली काय तू फोटो
काय करतोय? आ? आणि हे बघा अर्णवचे कसं आंबे खालून चालू आहे मजा. छान वाटते. आ हा खराब झालेले आहेत उन्हामुळं, भरपूर असे उन्हामुळं, जास्त ऊन होतं ना त्यामुळे आंबे मुंगीच लावली ती खराब आहे ना. चला या बाहेर. तर हा छान वाटतंय ना गार, कारण त्याला पाणी चालू आहे सध्या, तर त्यामुळं असं थंड आणि वरतून पण हिरवं. आणि ही चालू आहे आता ह्याच्या झाडावर चढायचं चालू आहे प्रॅक्टिस. चप्पल काढावी लागते. काय नाही होत, नाही घसरतो पाय. खतरों के खिलाड़ी देखो, ये देखो खतरों के खिलाड़ी कितने बड़े पेड़ पे चढ़ रहे. हाँ खतरों का खिलाड़ी. हाँ पडशीन छोटी फांदी आहे. तर हे बघा ही बघा ह्याचं काय चाललंय. इथं समोरून पहा हा आंब्याच्या मधून. हा हे बघा कसं छान वाटतंय. अशी आम्ही असं तोडायला लहानपणी ही करायचो. आणि तो किती मोठ्या झाडा, आम्ही मोठ्या झाडावर चढायचो. आणि हा किती मोठ्या झाडावर आंबे तोडायला देठ व्हायचं, म्हणजे खराब नाही होत. थोडस अंगावर डोळ्यात जाईल रुचिक. आणि हा जे रुचिक डोळ्यात गेला ना तो झीक असतो आणि जखम होते आणि काळे डाग पडतात का नाही यार. लहानपणी आम्हाला एवढं काही माहित नव्हतं, तर आम्ही काय करायचो असं तोडायचो. सगळ्या निशाण आंबे खाल्ल्याचा, कैऱ्या तोडल्याचं म्हणजे ती निशाणी असायच्यात होय तसं. हां चालेल. हे बघा देखो, आणि असं कलर पण छान आलेला ह्याचा. चला उतरा खतरों के खिलाडी. आणि ही छोटे झाड हा खराब. आणि तुम्हाला भरपूर दिवसातून हा आमचा आंब्याचा सीझनचा पहिला व्हिडिओ आहे. याच्या आधी मी काय बनवले नव्हते. आणि हे बघा भरपूर असे आंबे पण लागलेले आहेत. आणि चिक्कूचा सीझन संपलेला आहे. आणि आणि ह्या झाडांना भरपूर असे आंबे लागले होते, पण तुरा गळल्यामुळं गेलते. तरी पण त्या आम्हाला छान असे दाखव. तर असे आंबे लागलेच. तर समोरून आता ऊन आले, आभाळ तर गेलेले, त्यामुळं आता घरी जायचं आहे. आणि दुपारी ऊन होतं म्हणून आम्ही आलो नव्हतो. नंतर थोडंसं आभाळ आलं त्यामुळं आलो. आणि आभाळ आल्यानंतर आता आंबे तोडून झालेले, जास्त काही घेतले नाहीत. चांगला पक्का पाड लागेल तेव्हा घेऊ. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.